नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात आपण आज बघणार आहे ते कॅप्टन्सीचं टास्क. आणि त्या कॅप्टन्सीच्या टास्कच्या दरम्यान जेव्हा बिग बॉस सांगतात की सगळ्यांनी लिव्हिंग रूममध्ये एकत्रित जमा, तेव्हा तिथं थंडी असते, कारण की एसीची जी टेम्परेचर असतो तो बराचसा म्हणजे लो असतो, म्हणून जरा थंडी वाजत असते. अंकिताला थंडी वाजते, आर्याला थंडी वाजते, पण तिकडे आपण बघतो की निकीला देखील थंडी वाजलेली असते. तर अभिजित तिला इशाऱ्यांमध्ये सांगतो की जॅकेट देऊ, तर ती म्हणते हो प्लीज दे ना जॅकेट. तर तो त्याचं जॅकेट काढून देतो. एक जेंटलमॅन म्हणून, एक जो पण जेंटलमॅन असेल त्याला समजून देईन की एक जेंटलमॅनचं काय असतं की तो त्याचं जॅकेट पोरींना देतो, किंवा मग ज्याला पण थंडी वाजत असेल त्याला देतो, एक ऑफर करतो. तर त्यांनी ते दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये डीपी त्याला बघतो, डीपी म्हणतो की असं काहीतरी त्यांनी केलेलं आहे. आणि तो निकीचं ते बघून अंकिताकडे बघतो आणि अंकिता तो हसत असतो. तर त्याच्यामध्ये आपण बिग बॉसला बघितलं की बिग बॉस त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करतो. बिग बॉस म्हणतो की काय झालं तुम्हाला हसायला, नक्की झालं काय, मी सांगू का तुम्हाला काय झालं, नक्की खरं कारण काय. तर डीपी आणि अंकिता तिकडे शांत झालेले दिसत. तर मला तरी वाटतं की डीपी दादांनी असं काही केलं नाही पाहिजे, कारण की डीपी दादाला एवढी फॅन फॉलोईंग आहे. आणि त्याला तर माहितीच आहे की जी अभिजितची बायको आहे ती बाहेर आहे त्याला, आणि अभिजित काय असं काही फालतूचं काय चाळे काय करणार नाही निकीसोबत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, डीपी दादा आणि अंकिताचं हे वागणं तुम्हाला जर का पटलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.